महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिंगणी पडली आहे. सांगलीतून आलेल्या एका बातमीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागातील पाणी दुष्काळग्रस्त भागात सोडण्यास नकार दिल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पाण्याच्या या खेळात नेमकं काय घडलं, कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं, चला जाणून घेऊया या वादाच्या मुळाशी असलेली कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातून पाणी दुष्काळग्रस्त भागात सोडण्याचा प्रस्ताव ठाकरे सरकारच्या काळात आला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव फेटाळला असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस म्हणाले, ज्यावेळी सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुराने हाहाकार माजवला होता तेव्हा अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याची गरज होती, पण ठाकरे यांनी याला विरोध केला आणि दुष्काळग्रस्त भागांना पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं. या आरोपाने राजकीय वातावरण तापलं आहे. सांगली आणि कोल्हापूर सारख्या भागात 2019 मध्ये आलेल्या महापुराने शेतकरी आणि सामान्य जनतेचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्याचवेळी दुष्काळग्रस्त भागात पाण्याची टंचाई भासत होती. फडणवीस यांनी दावा केला आहे की त्यांच्या सरकारने केंद्र आणि कर्नाटक सरकारशी बोलून अलमट्टी धरणातून 4,80,000 क्युबिक फीट पर सेकंड पाणी सोडण्याची व्यवस्था केली होती, ज्यामुळे पूरग्रस्त भागांना दिलासा मिळाला. पण ठाकरे यांच्या नकारामुळे दुष्काळग्रस्त भागांना मदत मिळाली नाही असा त्यांचा आरोप आहे. 2019 मध्ये सांगली, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये महापुराने थैमान घातलं होतं. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. लाखो लोकांना स्थलांतरित करावं लागलं, शेतीचं नुकसान झालं आणि अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. याच वेळी महाराष्ट्रातील काही भाग दुष्काळाशी झुंजत होते. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केली होती, कारण यामुळे पूरग्रस्त भागातील पाण्याचा दबाव कमी होऊन दुष्काळग्रस्त भागांना लाभ मिळाला असता. मात्र या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वैर्य 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर तीव्र झालं. शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतर ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक चकमकी आणि आरोप प्रत्यारोप सातत्याने सामोरे येत असतात. हा नवा वाद त्यांच्या मालिकेतील एक भागच आहे. फडणवीस यांच्या आरोपाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी खरंच पाणी सोडण्यास नकार दिला होता का, की हा केवळ राजकीय डावपेचाचा भाग आहे? ठाकरे यांनी यावर अद्याप स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. मात्र शिवसेना समर्थकांचं म्हणणं आहे की ठाकरे यांनी पूरग्रस्त भागातील जनतेची काळजी घेतली आणि त्यांच्यासाठी तात्काळ मदत सुद्धा पुरवली होती. दुसरीकडे फडणवीस यांचा दावा आहे की त्यांच्या सरकारने तात्काळ निर्णय घेऊन पूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांवर उपाययोजना केल्या होत्या. या वादात सांगलीतील जनतेच्या भावना देखील मिसळल्या आहेत. पूरग्रस्त भागातील लोकांना तात्काळ मदतीची गरज होती, तर दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी पाण्यासाठी तडफडत होते. दोन्ही बाजूंनी केलेल्या दाव्यांमुळे सामान्य माणसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पाण्याचा प्रश्न हा महाराष्ट्रासाठी नेहमीच संवेदनशील राहिला आहे. पूर आणि दुष्काळ यांच्यातील संतुलन साधणं हे कोणत्याही सरकारसाठी आव्हान आहे. फडणवीस यांचा हा आरोप उद्धव ठाकरेंना अडचणीत आणणारा ठरू शकतो, पण याच वेळी ठाकरे यांच्याकडेही यावर पलटवार करण्याची संधी आहे. पाण्याच्या या खेळात खरं कोण आणि खोटं कोण हे जनतेच्या मनात प्रश्न निर्माण करत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पाण्याचा हा वाद नवीन नाही, पण प्रत्येक वेळी तो नव्या रूपात समोर येत असतो. उद्धव ठाकरे यांच्यावरचा हा आरोप खरा आहे की राजकीय खेळाचा भाग आहे, याचं उत्तर कदाचित भविष्यात मिळेल. पण तोपर्यंत सांगलीच्या जनतेला आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल का, हा प्रश्न कायम आहे. या वादावर तुमचं काय मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओंकरता
सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला.